विद्यार्थी मित्रांनो, समर्थ कॉमर्स क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो सेकंड टॉपिक आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकवरील जे एक्सरसाइज नंबर 2 आहे, म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 1 आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स फ्रॉम दोज गिवन बिलो. त्यानंतर सेकंड जो आहे, राईट द वर्ड ऑब्लिक टर्म ऑब्लिक फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट द ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. हा जो बी आहे, सी जो आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. आणि फोर्थ जो आहे, फिल इन द ब्लँक्स. हे 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले ABCD क्वेश्चन आणि आन्सर क्वेश्चन समजून घेणार आहोत आणि याचा आन्सर काय आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग स्टार्ट करूया. हॅलो फ्रेंड्स, या ठिकाणी पेज नंबर 111 वरती टॉपिक नंबर सेकंडचा जो एक्सरसाइज नंबर 2 दिलेला आहे तो बघूया. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज फ्रॉम दोज गिवन बिलो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न renders dash dash services to public at large. Not for profit concerns render dash dash services to public at large. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, नॉन ट्रेडिंग कन्सर्न ज्या असतात त्या पब्लिकला कोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात? ऑप्शन आहेत कमर्शियल, सोशियल, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप्स. कोणते शो करतात? कमर्शियल करत नाहीत, इंडिव्हिज्युअल करत नाहीत, ग्रुपच्या पण करत नाहीत, तर करतात सोशियल. काय करतात? सोशियल. तर मग याचं उत्तर आहे सोशियल. नेक्स्ट, डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज. डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज काय असतं? डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड काय असतं? ऑप्शन आहेत कॅपिटल रिसीट, रेव्हेन्यू रिसीट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय आहे? मी मागील जो व्हिडिओ होता रिसीट आणि व्हॉट इज रिसीट, व्हॉट इज पेमेंट, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डोनेशन फॉर स्पेसिफिक रिझन हे असतं कॅपिटल रिसीट. तर हे जे डोनेशन मिळालेलं आहे हे स्कॉलरशिप फंडसाठी मिळालेलं आहे, त्यामुळं हे आहे कॅपिटल रिसीट. थर्ड आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज डॅश डॅश अकाउंट. ऑप्शन आहेत कॅपिटल, रियल, पर्सनल आणि नॉमिनल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे काय आहेत? नॉमिनल अकाउंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रियल अकाउंट आहे, ठीक आहे, आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट्स. जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असतं ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर काय रिप्रेझेंट करतं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय रिप्रेझेंट करतं? ऑप्शन आहेत लायबिलिटी, अँड एक्सपेंडिचर, अँड असेट आणि कॅपिटल फंड. काय रिप्रेझेंट करतं? तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे असेट रिप्रेझेंट करतं. हे काय आहे? असेट आहे. नेक्स्ट पेज, याच्यामध्ये फर्स्ट आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग अकाउंटिंग इयर इज. जे सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळतं ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज, जे सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळतं
त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन आहे इन्कम म्हणतो, एक्सपेन्स म्हणतो, असेट म्हणतो का लायबिलिटी म्हणतो? काय म्हणतो? लायबिलिटी. काय म्हणतो आपण त्याला? लायबिलिटी. त्यानंतर 6th, एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर इज टर्म ॲज. एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर इज टर्म ॲज. ऑप्शन आहेत डेफिसिट, प्रॉफिट, सरप्लस, लॉस. काय जास्त आहे? इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा. मग अशा कंडिशनला काय म्हणतो? सरप्लस. काय म्हणतो? सरप्लस. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर्स डॅश डॅश अकाउंट्स इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू नो द रिझल्ट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर्स डॅश डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू नो द रिझल्ट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या असतात ते कोणता अकाउंट बनवतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिवाय तर कोणता अकाउंट बनवतात? ऑप्शन आहेत ट्रेडिंग अकाउंट, सेकंड आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, थर्ड आहे कॅश आणि फोर्थ आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. कोणता अकाउंट बनवतात? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतात. नेक्स्ट, द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट युजली रिप्रेझेंट. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट युजली रिप्रेझेंट. जे क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे युजली काय रिप्रेझेंट करतात? कॅश अँड बँक बॅलन्स रिप्रेझेंट करतात. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड डॅश डॅश ऑर्गनायझेशन. ऑप्शन आहेत सर्व्हिस, ट्रेडिंग, प्रॉफिट मेकिंग आणि कमर्शियल. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे कोणत्या प्रकारचे ऑर्गनायझेशन आहेत? सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे का कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे? तर याचा आन्सर आहे या सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहेत, सेवा देतात त्या. नेक्स्ट, एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग इज डॅश डॅश एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग इज डॅश डॅश एक्सपेंडिचर. जो एक्सपेंडिचर परचेस ऑन बिल्डिंग होतो तो कोणत्या प्रकारचा एक्सपेंडिचर आहे? तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, जनरल एक्सपेंडिचर आहे का रिकरिंग एक्सपेंडिचर आहे? असेट परचेस केलेली आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. बी, राईट अ वर्ड, टर्म और फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यामध्ये पहिला आहे द फॉर्म ऑफ द ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी ओनली. अशा प्रकारची ऑर्गनायझेशन जी फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करते अशा ऑर्गनायझेशनला काय म्हणतात? तर अशा ऑर्गनायझेशनला म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. काय म्हणतात अशा ऑर्गनायझेशनला? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नेक्स्ट, an account which is prepared by not for profit concern instead of profit and loss account. म्हणजे not for profit concern प्रॉफिट अँड लॉस शिवाय कोणतं अकाउंट बनवतं? कोणतं अकाउंट बनवतं? तर त्याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके, पुढे थर्ड बघा आता. डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज. डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पजला काय म्हणतात? डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पजला म्हणतात कॅपिटल रिसीट किंवा स्पेसिफिक डोनेशन. काय म्हणतात त्याला? किंवा स्पेसिफिक डोनेशन. त्यानंतर फोर्थ काय बघा? द रिसीट्स विच आर नॉट रिकरिंग इन नेचर. जे रिसीट रिकरिंग इन नेचर नसतात त्याला काय म्हणतात? कॅपिटल रिसीट.
कॅपिटल रिसीट, काय म्हणतात त्याला, कॅपिटल रिसीट. नेक्स्ट, an account which records only revenue in items, an account which records only revenue item in case of not for profit concern. असे accounts which records only revenue items in case of not for profit concern, ज्या अकाउंटला फक्त रेव्हेन्यू आयटम्स रेकॉर्ड केले जातात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये, त्याला काय म्हणतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. काय म्हणतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नेक्स्ट, 6th बघा, अकाउंट विच रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. असं अकाउंट की ज्याच्यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शनची रेकॉर्ड केली जाते, असं कोणतं अकाउंट आहे मग ते, तर त्याला म्हणतात रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. नेक्स्ट, द इन्कम, 7th बघा, द इन्कम विच इज अर्न ड्युरिंग द इयर बट नॉट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. रिसिव्ड झालेलं नाही त्याला काय म्हणतात, आउटस्टँडिंग इन्कम. काय म्हणतात त्याला, आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम. ओके. नेक्स्ट आहे द क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स त्याला काय म्हणतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स त्याला काय म्हणतात, सरप्लस. काय म्हणतात त्याला, सरप्लस. नेक्स्ट, the excess of total asset over the liabilities of the not for profit concern. The excess of total asset over the liabilities of not for profit concern याला काय म्हणतात मग, कॅपिटल फंड. असेट जास्त आहे लायबिलिटी पेक्षा, त्याला काय म्हणणार मग, कॅपिटल फंड. त्याला म्हणतात कॅपिटल फंड. नेक्स्ट, 10th आहे all such receipt which are non-recurring in nature and not forming a part of regular flow of income. असं receipt which are not recurring in nature की जे recurring नाही आहे and not forming a part of regular flow of income, किंवा ते जे आहे not forming a part of regular flow of income, तर त्याला काय म्हणणार, कॅपिटल रिसीट. जे इन्कम वारंवार येत नाहीत, एकदाच येतं वर्षातून 2 वर्षातून, त्याला काय म्हणतात, कॅपिटल रिसीट. तर हा बी सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता सी बघूया. नेक्स्ट आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स विथ रिझन्स. ओके, ट्रू और फॉल्स विचारलंय. बघूया. पहिला आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश प्रॉफिट मिळवणे नसतो. काय, बरोबर आहे का? हो, इट्स ट्रू. नेक्स्ट आहे चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. काय विद्यार्थी मित्रांनो, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात का? नाही, फॉल्स.
हे फॉल्स आहे. मग ते काय बनवतात? मग त्या बनवतात रिसीट अँड पेमेंट अकाउंट. या ठिकाणी खाली लिहितो मी. काय बनवतात? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. काय बनवतात त्या? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. त्यानंतर थर्ड काय बघा, देर इज नो डिफरन्स बिटवीन रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काहीच फरक नाही आहे. असं आहे का? नाही. तर हे काय? फॉल्स आहे. काय? फॉल्स. फॉल्स. नेक्स्ट, तर आपण इथं लिहू शकतो रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे ना. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट, फोर्थ, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट represents either surplus or deficit. Yes, it is true. It is true. Next, receipt and payment account do not have any opening balance. Receipt and payment account do not have any opening balance. Yes, ये false है. False. तर त्याला काय असतो? ओपनिंग बॅलन्स असतो. या ठिकाणी लिहितो आपण. या ठिकाणी लिहितो मी 4 नंबर. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हॅव ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स. have cash and bank balance. Next, not for profit concern do not prepare balance sheet. अरे बॅलन्स शीट बनवतात. ओके, तर हे काय आहे मग? फॉल्स आहे. फॉल्स. ओके. इट प्रिपेअर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बनवतात. त्यानंतर सेवंथ काय आहे? सेवंथ आहे परचेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. यस, ट्रू, इट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. हे ट्रू आहे. त्यानंतर 8th आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ रिअल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. तर या ठिकाणी हे काय आहे? फॉल्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. हे नॉमिनल अकाउंट आहे. नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट कंटेन्स ओनली द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू करंट इयर. Receipt and payment account contains only the transaction relating to current year. Receipt and payment account मध्ये काय लिहितात? ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू करंट इयर. अरे हे फॉल्स आहे. कुठल्याही वर्षीचं ट्रान्झॅक्शन असो तिथं लिहिलं जातं. कुठल्याही वर्षीचं ट्रान्झॅक्शन रिलेटेड to any year that is previous, current or next year. कुठल्याही वर्षीचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी लिहिलं जातं. अँड नेक्स्ट, एक्सेस ऑफ asset or liability is called capital fund. Excess of asset or liability इज कॉल्ड कॅपिटल फंड. हे काय आहे? ट्रू आहे.
हे काय आहे 2 आहे. तर हा सी जो पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण स्टार्ट करूया डी, फिल इन द ब्लँक्स. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नेव्हर इज एंगेज इन डॅश डॅश ॲक्टिव्हिटी. कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसते? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ही कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसते? तर ती ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसते. कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसते? तर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसते. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड डॅश डॅश ऑर्गनायझेशन. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला कोणती ऑर्गनायझेशन म्हणतात? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला कोणती ऑर्गनायझेशन म्हणतात? तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणतात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणतात. त्यानंतर थर्ड, फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड, रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉल्स अंडर द कॅटेगरी ऑफ. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉल्स अंडर द कॅटेगरी ऑफ डॅश डॅश अकाउंट. म्हणजे पर्सनल, रिअल, नॉमिनलपैकी कोणता अकाउंट आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट? तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे रिअल अकाउंट. कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. फोर्थ, इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट द समरी ऑफ डॅश डॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये कोणती समरी रेकॉर्ड केली जाते? कोणती समरी? तर कॅश ट्रान्झॅक्शनची समरी रेकॉर्ड केली जाते. कोणती? कॅश ट्रान्झॅक्शनची. नेक्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू डॅश डॅश अकाउंट्स ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कशासारखं आहे ट्रेडिंग कन्सर्नमधल्या? तर त्याचं उत्तर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखं. कशासारखं आहे? P&L अकाउंटसारखं, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखं ते आहे. नेक्स्ट, क्रेडिट साइड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट शोज कॅश. कॅश काय? रिसीट का पेमेंट? पेमेंट. याचं उत्तर काय आहे? कॅश पेमेंट्स. नेक्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज डॅश डॅश अकाउंट. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? हे नॉमिनल अकाउंट आहे. हे नॉमिनल अकाउंट आहे. नेक्स्ट, मुंबई युनिव्हर्सिटी प्रिपेअर्स डॅश डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मुंबई युनिव्हर्सिटी डॅश डॅश अकाउंट बनवते. कोणता अकाउंट बनवते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिवाय? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कोणता अकाउंट बनवते? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवते. नेक्स्ट, सबस्क्रिप्शन रिसीव्ड फ्रॉम द मेंबर. सबस्क्रिप्शन रिसीव्ड फ्रॉम द मेंबर इज कन्सिडर ॲज डॅश डॅश रिसीट. मेंबर्सनी दिलेलं सबस्क्रिप्शन हे कोणत्या प्रकारचं रिसीट आहे? तर हे आहे रेव्हेन्यू रिसीट. तर हे आहे रेव्हेन्यू रिसीट. नेक्स्ट, ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आर रिलेटेड टू डॅश डॅश इयर. आता जे ट्रान्झॅक्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला रेकॉर्ड केले जातात ते फक्त आणि फक्त कोणत्या इयरचे असतात? तर ते असतात करंट इयरचे. ते असतात करंट इयरचे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो,
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.